आज मी तुम्हाला अंदमान मधले सगळ्यात सुंदर बीचेस दाखवणार आहे. बट फर्स्ट पेट पूजा. सकाळचे 11 वाजता आहेत आणि इकडे आमचं असं ब्रेकफास्ट चालू आहे. तसं इकडे साऊथ इंडियन जे रेस्टॉरंट्स आहेत ते भरपूर आहेत या आयलंडवरती मोस्टली. तर डोसा इडली वगैरे इझिली मिळून जातं इकडे. सो नाश्त्यासाठी वगैरे काही प्रॉब्लेम नाही येणार. अँड आम्ही तर इकडे बघितले राजस्थानी डाबा आहे, अँड देन बेंगॉली जे आहेत लोकल त्यांचं एक रेस्टॉरंट वेगळं आहे, परत तमिलियन लोकांचं वेगळं रेस्टॉरंट आहे. तर सगळ्या प्रकारचे जे फूड आहेत ते सगळं इथे मिळेल तुम्हाला. मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे. आता जाऊया बीचवर. या साईडला सगळे बीच रेसॉर्ट्स आहेत. सो इकडे लोकल कमी टुरिस्ट लोक जास्ती आहेत. कसं मस्त व्ह्यू दिसतंय इकडे समुद्राचा, आणि पाण्याचा रंग आहे तो बघू शकता. वाव. थोडंसं खराब आहे इकडे सगळं. थोडंसं नाही आहे ॲक्च्युली, जास्तीच आहे. बट हे बीच नाही आहे खरं तर. जस्ट आम्ही एका रँडम जागेत थांबलोय असंच रस्त्यावर. बट असं जे समुद्राचा व्ह्यू आहे तो बघू शकता इकडे. मस्त दिसतं ना. इथून मस्त दिसतंय, पण खाली एक रियालिटी दाखवते मी. हे बघू शकता. दिस इज नॉट ॲट ऑल गुड. हे कोणीच दाखवत नाहीये. चला पुढच्या ठिकाणी जाऊयात. हा जो रोड आहे हा कोस्टल रोड आहे. तर या रस्त्यावरती जिथे पण बीचेस दिसत आहेत तिथे आम्ही थांबत चाललोय. तर आता तिथून एका दुसऱ्या ठिकाणी आलोय आम्ही. इथून नजारे असे आहेत. ऑफकोर्स सगळीकडून एकच दिसणार आहे, बट व्ह्यू वेगळा असणार आहे. किती सुंदर दिसतंय या झाडामध्ये. इकडे हा बीच आहे आणि इकडे हा कचरा आहे. बीच साइड हा रोड आहे आणि एकदम अशा रोड साइडलाच पाणी आहे. इकडे बघू शकता हा पूर्ण इकडे समुद्रच आहे आणि इथपर्यंत पाणी आहे. इथून बघायला सुंदर दिसतं समुद्र, पण जेव्हा मी बीचवर जाते, कडेला जाते समुद्र किनाऱ्यावर, तिथे मला एक वेगळाच सीन दिसतोय. हे इथे बघू शकता पाणी इथेच आहे. हा इकडे आता काला पत्थर म्हणून बीच आहे, जे की हॅवलॉक मधलं वन ऑफ दी फेमस बीचेस. तिथेपर्यंत पोहोचलोय आम्ही. पाणी खूप छान सुंदर आहे यार. खूप जास्ती वाईट वाटतंय मला. मी नाही काही करू शकत आहे, पण आय डोंट नो यार. खूप कचरा आहे इकडे. खूप सुंदर जागा आहे बट तितकंच कचरा आहे. आणि लिटरली लोक फक्त त्या पाण्यासोबत फोटो घेण्यासाठी म्हणून कचरा इग्नोर करतायत आणि सुंदर सुंदर फोटोज घेत आहेत. बट त्यांच्या समोरच इतका कचरा पडलेला आहे, कुणालाच काही पडलेलं नाहीये त्याचं. हे बघू शकता लोक तिकडे त्या झाडावरती फोटो घेण्यासाठी जात आहेत. फक्त मागचा जो व्ह्यू आहे तो फोटोमध्ये येतोय, नॉट की हा समोरचा जो कचरा आहे तो. आणि इकडे बीच वरती किती कचरा पडलाय तुम्ही बघू शकता. दिस इज द रियालिटी ऑफ द बीचेस इन अंदमान. आतापर्यंत मला राधानगर हे जे बीच आहे ते सोडून सगळे जे बीचेस आहेत एव्हरीवेअर मला हे जे घाणीचं साम्राज्य आहे ते दिसलंय.
हा पूर्ण एरिया काला पत्थर म्हणून बीच आहे, त्याचा एरिया आहे. अँड पुढे गेलं की थोडंफार असं जागा आहे, बीच टाईप आहे बसायला वगैरे. टुरिस्टिक हब जे आहे ते म्हणू शकतो. खूप सारे इथे दुकानं वगैरे दिसत आहेत मला, मी बघतेय समोर. सो ठीक आहे, आपण जाऊया आणि या बीचवर काय स्थिती आहे ते बघूयात. मी दाखवते तुम्हाला. इकडे असा हा रोड आहे आणि आजूबाजूला बघू शकता ही सगळी दुकानं वगैरे आहेत. अँड इथे लिहिलंय काला पत्थर बीच म्हणून. हा जो एरिया आहे हा सगळा बीचचा एरिया आहे. काला पत्थर बीच साईडला आहोत आम्ही सध्या. आणि इकडे असे छोटे छोटे जे स्टॉल्स वगैरे आहेत ते आहेत. तर आता थोडंसं मार्केट जे आहे ते मी दाखवते इकडचं. तर हे असे मार्केट आहेत जे शंकर शिंपल यांनी वगैरे बनलेले ज्वेलरीज वगैरे आहेत ते खूप सुंदर आहेत. हे असं ब्रेसलेट आहे, किचन आहे, किती सुंदर आहे हा. क्लचेस आहेत, इयरिंग्स आहेत, मस्त आहेत पण खूप सुंदर. सगळीकडे तेच आहेत आय गेस. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे आहेत एवढंच. हे छोटे मणी आहेत, हे असं बॉक्स टाईप आहे काहीतरी ठेवायला. हे शंख आहे त्याच्यापासून असं बनवलंय. छान. आणि हे मॅग्नेट्स आहेत, आम्ही घेतलं एक काल. सुंदर आहेत खूप हे मॅग्नेट्स. टर्टल्स आहेत छोटू. आणि हा सेल्युलर जेल आहे. छान सुंदर आहेत असे सगळे. इथे जे सामान म्हणजे जे रॉ मटेरियल भेटतं त्याच्यापासून हे सगळं बनवलेलं आहे. मस्त हे मोत्यांचे माळ आहेत आणि हे शिंपले जे आहेत त्याच्यापासून बनवलंय. नाईस. इकडे हे बॅग्स आहेत असे बांबूच्या ह्याच्यापासून बनवले आहे गेस. आणि हे मोत्यांच्या मणीपासून बनवलंय. नारळ पाणी पितो इकडे. इकडे एक नारळ मिळतं 70 और 80 रुपीज. थोडं मोठं असलेलं 80 रुपीज अँड थोडंसं छोटं असेल तर 70 रुपीज. सो असे सीन्स आहेत इकडे सगळे. इकडे थोडंसं असं निवांत बसायला वगैरे जागा आहे. सो बघूयात, ते मी तुम्हाला पण दाखवते काय काय अरेंजमेंट्स आहेत इकडे निवांत बसून वेळ घालवायला वगैरे. सो इकडे हा असा बीच आहे अँड इकडे असे बसायला वगैरे असे अरेंजमेंट्स आहेत. असे छोटे छोटे हट वगैरे बनवलेत. असे सगळीकडे बोर्ड आहेत. ग्रीन अँड क्लीन अर्थ विल ब्लेस यू विथ अ लॉंगर लाईफ अँड 10 ways to conserve biodiversity, government legislation, nature preserves, reducing, investing, preserve the habitat, reduce climate change, sustainable living, education. हे सगळीकडे लावलेलं आहे बट आपल्याला हे कुठेच असं इम्प्लिमेंट झालेलं दिसत नाहीये. अँड आपण आता येईपर्यंत बीचवर जे पाहिलं ते सगळं असं सुंदर बीचेस अँड इकडच्या साईडला सगळीकडे असा कचरा. ही अशी जागा आहे बीच साईडला सुंदर एकदम. इकडे कोणच नाहीये. सो आम्ही जरा निवांत बसण्यासाठी वेळ घालवण्यासाठी इकडे आलोय. इथून हा असा व्ह्यू दिसतोय बट
देयर इज दिस एज वेल. मला कचरा दिसला म्हणून मी जस्ट एक अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न करते या व्हिडिओच्या माध्यमातून की ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही आपली आहे. आपण जिथे जातो तिथे कचरा नाही करायला पाहिजे, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अंदमानसारखे जे जागा आहेत हे खूप कमी आहेत एकतर, आणि असे जे जागा आहेत ते आपल्याला प्रिझर्व करणं आपली जबाबदारी आहे. तर मला एवढंच वाटतं की आपण जिथे जातो थोडंसं आपण रिस्पॉन्सिबली वागायला पाहिजे, रिस्पॉन्सिबल आपण ट्रॅव्हल करायला पाहिजे. खूप वेळ आम्ही या ठिकाणी बसलो होतो. आता निघूयात. दुपारचे 2:30 वाजतायत. सो जेवण वगैरे करायचं, अजून भूक लागली आहे. संध्याकाळचे 6:45 वाजतायत आणि इतका अंधार पडलं इकडे. तर आम्हाला चहा प्यायचं होतं म्हणून आम्ही बाहेर चाललोय आता. इकडेच आमच्या होमस्टेच्या इथे जवळपास आहे मार्केट वगैरे, तर आम्ही चालतच चाललोय. सो चहा पिऊ आणि मग थोडं काम वगैरे पण आहे. दुपारी आल्यानंतर मग जे रूमवर आलो ते काम करत बसलो आणि मग आत्ता बाहेर जातोय. छान हॅपनिंग प्लेस आहे तसं संध्याकाळचं. जे लोकल लोक आहेत ते सगळे छोटे छोटे दुकानं वगैरे आहेत, चहा आणि काही कॅफेज वगैरे पण आहेत, समोर आहे ते बघू शकता. सो इकडे समोर जे आहे ते सेंट्रल चौक आहे, एक सेंट्रल पार्ट. तर तिकडे सगळी लोक जमा होतात. इकडे हॅव्लॉक आयलंड वरती 2च मेन रस्ते आहेत आणि हा जो आहे हा मेन चौक आहे. एक राईटला रस्ता जातो, एक लेफ्टला रस्ता जातो. एकचा एंड आहे राधानगर बीच आणि इकडे लेफ्ट साईडचा जो एंड आहे तो काला पत्थर बीच. सो खूप छोटंसं आयलंड आहे आणि तितकंच सुंदर. मी आज सकाळी या आयलंड बद्दल थोडंसं वाचत होते तेव्हा मला कळालं की फक्त 6,300 लोक जे आहेत ते या आयलंड वरती राहतात आणि त्यात पण मोस्टली जे लोक आहेत ते बेंगॉली सेटलर्स आहेत इकडे या आयलंड वरती. चहा पिणं चालू आहे इकडे. इथेच एक छोटंसं दुकान आहे, तर आता चहा पितोय मी इकडे. इकडे असे लोकल शॉपिंग मार्केट पण आहे, भाजी वगैरे आहे. तर तिकडे आम्ही जाताना सकाळी बघितलं होतं. मेन भाजी मार्केट आहे तिकडे, हे जे शेड दिसतंय त्याच्यात. अँड संध्याकाळचं हे असं खूप हॅपनिंग प्लेस आहे. छोटे छोटे दुकानं. असं वाटतं ना की कुठे पण जा, आयलंडवरती कुठे पण जा, पण तुला संध्याकाळी इथे यायचंच आहे, मेन मार्केटला यायचंच आहे. आणि ही एकच जागा आहे जी मेन जागा आहे इथे या आयलंडवरती. सगळे कपडेच आहे तिकडे. ही बॅग डिकॅथलॉनची रेनकोट आली आहे इकडे. हे बघ, डिकॅथलॉनची रेनकोट आली आहे. नाईस. सो हे सेंट्रल भाजी मार्केट आहे इकडे. असं पूर्ण व्हेजिटेबल, फ्रूट्स वगैरे मिळतात इकडे. फ्रूट्स घ्यायचे होते आम्हाला, सो हे केळी घेतलंय. पिशवी विसरलो आपण रूमवर. ठीक आहे, बाकी काही घ्यायचं नाही आहे. तिकडेच आहे. ऑरेंज वगैरे दिसतंय, सगळे भाज्या वगैरे आहेत. सो छान आहे. इथे एक मोठं सुपर मार्केट पण आहे, सो आम्ही आता ते बघायला आलोय. काय काय मिळतं इकडे बघूयात आपण. बिस्किट वगैरे आहे तिकडे, पाव वगैरे आहे. दिस इज लाईक अ डी मार्ट. कोणता बिस्किट आहे? एवढ्या छोट्याशा आयलंड वरती या सगळ्या गोष्टी. सगळे खायचे सामानच आहे तिकडे. डाळ वगैरे आहे
अँड घरी लागतं ते सगळं सामान. कसं केजी आहे? 190 kg आहे हे उडीद डाळ. छान आहे, सगळ्या गोष्टी मिळतात तशा. सो डेव्हलप्ड आयलंड आहे असं म्हणू शकतो. चला आता रूमवर जातोय. वरती सुंदर अर्धचंद्र दिसतोय आणि थोडस अंधारात गेल्यावर खूप मस्त स्टार्स दिसत आहेत वरती. सो निघालोय आम्ही या मार्केटमधून रूमच्या इकडे. तर आज एक दिवसच होता आमचा हॅव्लॉक मध्ये. उद्या आम्ही परत हॅव्लॉक टू नील आयलंड ट्रॅव्हल करणार आहे. तर त्याच्यासाठी पण जी जेटी आहे ती ऑलरेडी बुकड आहे. जसं मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं, इकडे जे फिरायचं असेल तर ते सगळं फेरीनीच फिरायला लागतं, दुसरं ऑप्शन नाही आहे. आणि ते फेरी पण जे आहे ॲडव्हान्समध्ये बुक करून ठेवायला लागतं, नाहीतर इकडे ऐन वेळेस मला इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे काहीच ऑप्शन नाही आहे. तर इकडे जर यायचं असेल, अंदमान फिरायचं असेल तर एक प्रॉपर आयटनरी लागतं तुम्हाला. तर आयटनरी घेऊन सगळे बुकिंग करूनच यायला लागतं इकडे. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला अंदमानचे व्हिडिओज आवडत आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही मला सपोर्ट करू शकता आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करू शकता. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आणि यावर्षी आम्ही अजून खूप सारे ॲडव्हेंचर्स करायचे आहेत. तर येस, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय. भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.